प्रशासनाचा मोठा निर्णय, तृतीयपंथीयांच्या हाती येणार पिंक रिक्षाची कमान। समाजाच्या मुख्य प्रवाहातून अनेकदा बहिष्कृत राहिलेल्या तृतीयपंथीयांना आता सन्मानाने जगता यावे, यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात तृतीयपंथीय कल्याण हक्क संरक्षण समितीसह विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण बैठका संपन्न झाल्या, त्यावेळी ते बोलत होते। तृतीयपंथीयांना केवळ सामाजिक आधारच नाही, तर आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे। याचाच एक भाग म्हणून शहरातील तृतीयपंथीयांना रोजगारासाठी पिंक रिक्षा चालवण्याची संधी देण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे। याव्यतिरिक्त ज्या तृतीयपंथीयांकडे अद्याप रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड नाही, त्यांना तातडीने ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। आतापर्यंत जिल्ह्यात 205 जणांना पोर्टलद्वारे ओळखपत्रे देण्यात आली असून उर्वरित 48 जणांना ती घरपोच पोहोचवली जाणार आहेत। या बैठकीत केवळ तृतीयपंथीयच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली। ग्रामपंचायत स्तरावर ज्येष्ठांसाठी सक्षम विरंगुळा केंद्रे उभारण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत। तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की मैला उचलण्याची प्रथा जिल्ह्यात नसली तरी स्वच्छतेचे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षा साधने आणि आधुनिक प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे। या बैठकीला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।